नमस्कार आणि जय श्री राम मित्रांनो. रविवारचा दिवस म्हणजे माझ्यासाठी वेगळा असतो. एकदम निवांत राहायचं. संध्याकाळी आज मस्त चहा प्यायला जावं म्हणलं. मग आलो गेलं की सोलापूरची सगळ्यात फेमस 5 वाली गोष्ट प्यायला. इथली गोष्ट पिली का माझ्या आत्म्याला एकदम शांती मिळते बघा. डायरेक्ट स्वर्गच बघा. रविवार असल्यामुळे आपल्याला संध्याकाळी डबा नसतंय. म्हणूनच मित्रांनी आज बाहेर जेवायला जायचं नियोजन केलं. मग काय लगेच दिला दणका. काढली गाडी निघालो की हॉटेलकडे. रोज ती मेसचं जेवण खाऊन मला पण लय कटाळा आलाय हो. असा टायमाला आईच्या भाजी भाकरीची आठवण 100% होती. गल्लीबोळातनं गाडी काढून पोचलो हॉटेलला. तुम्हाला खरं सांगू 15 मिनिटं आमचं मेन्यू कार्ड वाचण्यातच गेलो. शेवटी ह्यांना कंट्रोलून थांबा म्हणलं. मीच ऑर्डर देतो. पहिल्यांदा एक खतरनाक तडतडीत मसाले पापड मागवलं. कसाय जेवण तर अजून येत होतं. मसाले पापडावर तुटून पडले सगळी. खरं सांगू जेवण असलं क्वालिटी दिलते ह्याने. थांबा मला जमतंय बघू. हे विशेष झाड शेवटच हो. भागात टॉप जेवण एकदम क्वालिटी हो. नादच खुळा. जेवण करायसाठी एकदा यायला लागते हॉटेल. आता तुम्ही म्हणताल की काय बोलायला लागलंय. हॉटेलच्या रिलेटेड काल एक रील्स बघली हो. जमतंय का तुमच्या भावाला कमेंट करून सांगा. आणि याकडलं आपल्या व्लॉग मध्ये यायचं होतं. यासाठी एकदा हाय कमेंट करा. थांबा आता ह्याला तुम्ही जखमीवर मीठ टाकणं म्हणा काय म्हणायचं म्हणा. 12वीचा पेपर चालू आहे. पेपर कसं गेला मग 12वीच्या स्टुडंटना नक्की कमेंट करून सांगा. भेटेल नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.